नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की श्रीकलाबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. यावर व्यंकू महाराज म्हणतात की बरं झालं तूच विषय काढलास. तेव्हा इंदू विचारायला लागते की म्हणजे महाराज तुम्हालाही तिच्याविषयीच तसंच वाटतंय का? तुम्ही तिच्याविषयीच बोलणार होता का महाराज? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो बोलायचं तर होतंच. यावर इंदू म्हणते की हो महाराज आधी तुम्ही बोला. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणायला लागतात की हे बघ इंदू, मला असं वाटतंय की श्रीकला ही एक अतिशय चांगली आणि गुणी मुलगी आहे. अगदी मोठ्या शहरातून मोठ्या पगाराची नोकरी सोडून इथे आली आहे. आपल्या विठूच्या वाडीत तिचे वडीलही शिक्षक होते. ती फार मनापासून शिकवते पोरांना. मी पाहिलंय ना. आणि मुलंसुद्धा ती वर्गात शिकवत असताना अतिशय रमून जातात बघ. आणि म्हणतात की हे बघ श्रीकलाने तिची मोठी नोकरी सोडून ती आपल्या गावामध्ये आली आहे. हे सगळं मला विठुरायानेच घडवून आणले असं वाटतंय. माझ्यावर विश्वास ठेव, ती तुला मदतच करेल बघ. हे ऐकून इंदूला खूपच वाईट वाटतं आणि ती व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की मला नाही वाटत महाराज असं. मला अगदी मनापासून सांगते मी तुम्हाला की ती मुलगी जितकी चांगली आपल्याला दिसते ना तितकी चांगली नाही आहे असं वाटतंय मला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की या तुझ्या वाटण्याला तथ्याचा काही आधार आहे का? आणि ते म्हणतात की गणपती विसर्जनाच्या दिवशी तू श्रीकलाशी अशी का वागलीस इंदू? तेव्हा इंदू सांगायला लागते की सांगितलं ना महाराज, मला काहीतरी वेगळं आणि नकारात्मक फील होतं तिच्याबद्दल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की याला काय अर्थ आहे? काहीतरी कारण असेल. यावर इंदू काहीच उत्तर देत नाही. ती खाली मान घालून शांतपणे व्यंकू महाराजांचं बोलणं ऐकायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. कुठलेही कारण नसताना एखाद्याच्या विषयी उगाच मनात असा फकस ठेवणं तुला नाही शोभत इंदू. तेव्हा इंदू म्हणते की महाराज तुम्हाला माझं वागणं पटलं नसेल तर मी श्रीकलाची माफी मागू का? तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की हे ज्याचं त्याने ठरवायचं बाळा. आणि म्हणतात की इंदू तू आणि श्रीकला समवयस्क आहात. तुमच्या दोघींमध्ये सुसंवाद असणं मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. हे बघ मला असं वाटतं की तू तिला भेट आणि तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोल. तुम्ही दोघेही एकमेकांशी बोललात, एकमेकींचे विचार काय आहेत हे जाणून घेतलं की कदाचित तुझ्या मनात तिच्याविषयीची जी गैरसमजुतीची गाठ आहे ना ती सुटायला मदत होईल. यावर इंदू काहीच बोलत नाही. तेव्हा व्यंकू महाराज इंदूकडे बघत इंदूला म्हणतात की माझं म्हणणं तुला तितकंसं पटलेलं दिसत नाही आहे. ठीक आहे, तू शांतपणे आणि विवेकाने विचार कर असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तेव्हा इंदूला इकडे खूपच वाईट वाटतं आणि ती विठुरायासमोर येऊन विठुरायाला म्हणायला लागते की विठुराया काय करू रे मी? यानंतर इंदू आता मंदिराच्या बाहेर येते आणि घरी जायला लागते. तेव्हाच इंदूला राया आणि त्याच्यासोबत काही मुलं समोरून येताना दिसतात. तेव्हा इंदू त्यांना विचारायला लागते की पोरांनो अरे पाठीला दप्तर लावून कुठे फिरताय? तेव्हा राया म्हणतो की अगं मामी पाठीला दप्तर लावून अजून कुठे जाणार, शाळेतच गेलेलो. तेव्हा इंदू म्हणते की अरे पण मी तर सुट्टी दिली होती. यावर राया सांगतो की अगं पण तू सुट्टी दिली होती ना, श्रीकलाताईने थोडी ना दिली होती. तेव्हा इंदू विचारते की म्हणजे? तेव्हा राया सांगतो की त्या तर म्हणाल्या होत्या की शिकवणार आहे. ती आली आणि आम्हाला शिकवलं. आता आमची शाळा सुटली, आता आम्ही चाललो खेळायला, आम्हाला उशीर होतोय असं म्हणून सर्व मुलं तिथून निघून जातात. तेव्हा इंदू रागातच म्हणते की म्हणजे त्या श्रीकलाने माझ्या परस्पर वर्ग घेतला, आता तर भेटायलाच पाहिजे तिला असं म्हणून इंदू तिथून श्रीकलाला भेटण्यासाठी म्हणून जायला लागते. आता इंदूला श्रीकला जाताना दिसते. तेव्हा इंदू श्रीकलाला आवाज देत तिच्या पाठी जायला लागते. आता इंदूचा आवाज ऐकून श्रीकला हसायला लागते आणि थोडीशी थांबते आणि पाठी वळून बघायला लागते आणि इंदूला म्हणायला लागते की इंद्रायणी ताई तुम्ही आत्ता हाका मारत होता का मला? तेव्हा इंदू आश्चर्याने श्रीकलाला विचारते की इतक्या मोठ्याने हाक मारत होते, ऐकू नाही आलं का तुम्हाला? तेव्हा श्रीकला म्हणते की ऐकू आलं मला, पण म्हटलं की मी थोडी इंद्रायणी ताईने एवढी फेमस आहे या गावात, मला कोण हाका मारणार आहे? तेव्हा इंदू म्हणते की फेमस इंद्रायणी ताईनेच हाका मारल्या. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणायला लागते की अरे बापरे, आठवं आश्चर्यच आहे हे माझ्यासाठी. बोला ना काय काम होतं तुमचं? तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की काही नाही, सहजच भेटायचं होतं. तेव्हा आता श्रीकला इंदूला म्हणते की इंद्रायणी ताई तुम्ही ना काही बोलायच्या आधी मला ना तुमच्याकडून एक वचन पाहिजे. तेव्हा इंदू थोडीशी आश्चर्याने विचारते की वचन? कसलं वचन? तेव्हा श्रीकला सांगते की मला तुमच्या शाळेत शिकवण्याच्या परमिशनचं वचन. आता हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि तिला आठवतं की मोठ्या बाईंनी सुद्धा तिच्याकडून एक वचन घेतलेलं आहे आणि हे आठवून इंदू खूपच अस्वस्थ होते. तेव्हा श्रीकला इंदूला आवाज देत म्हणते की इंद्रायणी ताई काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा इंदू म्हणते की गौराईसाठी दिलेलं वचन आठवलं. म्हणजे यावर्षी पहिल्यांदा आली ना गौराई आमच्या घरी, शकुंतला काकींच्या माहेरच्या. तेव्हा श्रीकला म्हणते की शकुंतला काकी म्हणजे
म्हणजे व्यंकट महाराजांच्या वाईफ बरोबर ना? तेव्हा इंदू म्हणते की हो, माझ्या आईसारख्याच आहेत त्या. म्हणजे आईच म्हण ना, लहानपणापासून खूप केले त्यांनी माझ्यासाठी. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा अक्षरशः दवाखान्यात कीर्तन केलं होतं मी. साक्षात विठुराया आला होता डॉक्टरच्या रूपात. नीट झाल्या मग त्या. विठुराया पाठीराखा आहे आमचा. तेव्हा हे ऐकून श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की किती गोड इंद्रायणी, शकुंतला काकी खूप क्लोज आहेत ना तुमच्या, म्हणजे तुम्ही काहीही करू शकता ना त्यांच्यासाठी. तेव्हा इंदू म्हणते त्यांच्यासाठीच काय, तर माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्यासाठी नाती महत्त्वाची आहेत. तेव्हा श्रीकला म्हणते की मी तर तुमच्या जवळची नाही आहे, पण माझ्यासाठी एक कराल, मी मागितलेलं वचन द्याल का मला? नाही सॉरी, म्हणजे तुमच्या परमिशनशिवाय मी तुमच्या शाळेत शिकवायला लागले ना, पण आता ना मला ऑफिशियल परमिशन हवी आहे, द्याल का? तेव्हा इंदू खूप घाबरून श्रीकलाकडे बघायला लागते. आता श्रीकला इंदूजवळ येते आणि तिच्या हाताला जोरात पकडते आणि म्हणायला लागते की देताय ना परमिशन? तेव्हा इंदू खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागते, तर श्रीकलासुद्धा इंदूच्या डोळ्यांमध्ये बघत असते. आता श्रीकला लगातार इंदूच्या डोळ्यांमध्ये बघत आता अचानकच इंदूचं स्वतःवरील नियंत्रण सुटतं आणि जसं काही ती श्रीकलाच्या ताब्यात आहे असं वागायला लागते आणि ती अचानकच हसायला लागते आणि म्हणायला लागते की दिली परमिशन आणि विचारायला लागते की श्रीकला, विसर्जनाच्या दिवशी मी तुला बाप्पांच्या मूर्तीजवळ येऊ नाही दिलं म्हणून तुला राग आला का गं? सॉरी, तुला हर्ट करण्याचा हेतू नव्हता गं माझा, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा श्रीकला ह्यावर हसते आणि म्हणते की इट्स ओके, मी विसरले सगळं. तेव्हा इंदू खूप खुश होते. आता श्रीकला स्वतःचा हात पुढे करून इंदूला तिच्याशी मैत्री करशील का असं विचारायला लागते. तेव्हा इंदू लगेच श्रीकलाच्या हातात हात देते आणि खूपच भान हरपून श्रीकलाकडे बघत असते. आता श्रीकला तिथून निघून जाते. यानंतर इंदू आता घरी येते आणि अदू त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो. तेव्हाच ती अदूला आवाज द्यायला लागते. मात्र अदू इंदूकडे लक्ष देत नाही, कारण तो इंदूवरती खूपच नाराज असतो. तेव्हा इंदू अदूला म्हणायला लागते की अदू ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे रे. मात्र अदू इंदूकडे काहीही लक्ष देत नाही आणि तो त्याच्या मोबाईलमध्येच बिझी असतो. तेव्हा इंदू अदूच्या हातातील मोबाईल खेचते आणि बाजूला ठेवते. तेव्हा अदू म्हणतो की इंदू, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तेव्हा इंदू म्हणते की नाही देत तुझा फोन. तेव्हा अदू म्हणतो की इंदू, मला माझा फोन दे, मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे. तेव्हा इंदू आता अदूचा कॉलर पकडते आणि म्हणते की मग कोणाशी बोलायचं आहे तुला? तुझी नजर फक्त इकडे असली पाहिजे, दुसरीकडे गेली ना तर बघ. तेव्हा अदू हसायला लागतो आणि म्हणतो की धमकी देतेस का, नाही तर काय करशील? तेव्हा इंदू म्हणते की काय करीन असं म्हणून ती अदूला गुदगुल्या करायला लागते. तेव्हा अदू इकडे तिकडे पळायला लागतो. आता ते दोघेही मस्ती करायला लागतात आणि दोघेही हसायला लागतात. आता अदू इंदूला म्हणायला लागतो की बोल, काय बोलायचं होतं तुला? तेव्हा इंदू म्हणते की ऐक ना, मी श्रीकलाला भेटले आणि तिला सॉरी म्हणाले. तेव्हा हे ऐकून अदू खूपच खुश होतो आणि म्हणतो की काय, तू श्रीकलाला भेटलीस आणि माफीसुद्धा मागितली, काय म्हणाली मग ती? तेव्हा इंदू सांगायला लागते की इट्स ओके म्हणाली, मी विसरली सगळे असं म्हणाली ती. तेव्हा तो म्हणतो की बघ, मी तुला म्हणालो होतो ना की श्रीकला खूप चांगली मुलगी आहे म्हणून, मला तुझा खूप अभिमान वाटतो इंदू. आणि परत तो चिडत म्हणतो की पण तू काल माझ्याशी भांडलीस. तेव्हा इंदू म्हणते की तू भांडलास, मी नाही. तेव्हा अदू म्हणतो की पण मी आता त्याचा बदला घेणार, तू मला गुदगुल्या केलास ना, तर मी सुद्धा तुला आता गुदगुल्या करणार. तेव्हा इंदू हसतच तिथून पळून जाते. तेव्हा इकडे अदू खूपच हसायला लागतो. तर दुसरीकडे मोठ्याबाई आणि प्रेमनाथ मोहितरावच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि दोघेही मस्त चहा पित असतात. तर इकडे मोहितराव खूपच हायपर झालेला असतो आणि तो मोठ्याबाईंना म्हणतो की मोठ्याबाई, तुम्हाला खोट्याबाई म्हणू का मी? आणि का म्हणू नये हो तुम्हाला मी खोट्याबाई? तेव्हा प्रेमनाथ मोहितरावला म्हणतो की ओ मोहितराव, विंजे सरकारांसमोर त्यांच्या सासूबाईंवर आवाज चढवायचा नाही हा सांगून ठेवतोय. तेव्हा मोहितराव रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतो. तेव्हा प्रेमनाथ लगेचच म्हणायला लागतो की अहो रागवू नका, कशाला उगाचच रागवत आहात, मोठ्या बाई आहेत त्या, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. तेव्हा मोहितराव चिडून म्हणतो की ए गप्पे, नुसतं वयाने ज्येष्ठ असलं की कोणी श्रेष्ठ होत नसतं. तेव्हा मोठ्या बाई मोहितरावांकडे बघायला लागतात. यावर मोहितराव म्हणतो की अहो तुमची ती सून तुमच्या नाकाखाली शाळा वाढवतच न्यायला लागले, दिसतंय का तुम्हाला? आता तर शहरातली मास्तरीण आली आहे तिथे शाळेत शिकवायला, दोघी मिळून शिकवतात शेतात शाळा, खांद्याला खांदा लावून. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मोहितराव, हे सांगण्यासाठी तुम्ही इतक्या तातडीने मला इथे बोलावून घेतले का? काय तर म्हणे युवा सरपंच, त्यांना तातडी हा शब्दाचा अर्थसुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा मोहितराव रागाने मोठ्याबाईंवरती ओरडत म्हणतो की मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की माझ्यावर आवाज चढवायचा नाही आणि जेव्हा तुमच्या करिअरचा एक्का माझ्या हातात आहे तेव्हा तर नाहीच नाही.
एकदा का इंद्रायणीची शाळा नीट सुरू झाली की तुमची सरपंचकीची शाळा बंद. तेव्हा मोहितराव खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की अहो काय बोलताय. तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणायला लागतात की पहा कसा चेहरा झाला आहे, अहो आम्हाला आमच्या उपसरपंचकीची काळजी आहे. तेव्हा मोहितराव म्हणतो की आहे ना काळजी तुम्हाला, अहो मग सांगा कुठला हुकमाचा इक्का, आम्हाला पण तर कळू द्या. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अहो थोडासा धीर धरा, सांगते. तेव्हा मोहितराव म्हणतो की वेळ घालवू नका, पटकन सांगा. तेव्हा प्रेमनाथ मोहितरावला थोडंसं शांत बसायला सांगतो. तेव्हा तर मोहितराव आता प्रेमनाथचं बोलणं ऐकून खूपच चिडतो आणि मोठ्याबाईंना म्हणायला लागतो काय हो मोठ्याबाई, तुम्ही या रिकाम टेकड्या जावईला घेऊन कशाला फिरता सगळीकडे. तेव्हा मोठ्याबाई हसत म्हणतात की कारण ते रिकाम आहेत म्हणून. तेव्हा मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो की बरं ते सोडा, तुम्ही काय करणार आहात हे मला सांगा. तेव्हा मोठ्याबाई सांगायला लागतात की आता तुम्ही म्हणालात ना की इंद्रायणीच्या शाळेत शिकवण्यासाठी बाहेरून शिक्षिका आली आहे आणि शेतात शाळा घेते म्हणून, श्रीकला नाव आहे तिचं, आणि ती शिक्षिका नाही आहे फक्त, तर मी पेरलेला बॉम्ब आहे, बॉम्ब. तर दुसरीकडे आता श्रीकला एका ठिकाणी येते. एक खोली असते आणि ज्यात खूप अंधार असतो आणि खूप विचित्र असं वातावरण असतं आणि सगळीकडे कसले तरी फोटो टांगलेले असतात आणि तिथे एक बाई हवन पेटवून त्याच्यासमोर बसलेली असते. तेव्हा श्रीकला आता तिच्या समोर येते आणि तिला सांगायला लागते की आज काय झालं माहिती आहे तुला, आज मला जगातलं सगळ्यात मोठं यश मिळालं आहे. आज ती इंद्रायणी चक्क माझ्यासमोर आली आणि तिने माफी मागितली गं. असं म्हणून श्रीकला मोठ्याने हसायला लागते आणि म्हणायला लागते की एरवी ना तिला माझी नकारात्मक शक्ती जाणवायची म्हणून लांब पळून जायची ती माझ्यापासून. आज मी माझी नकारात्मक शक्ती तिच्यापासून यशस्वीरित्या लपवली आहे. अशी ती आली माझ्यासमोर आणि तिला मी असं टच केलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून अशी बघतच राहिले, हल्लीच नाही ती जागची. असं म्हणून श्रीकला खूपच हसायला लागते आणि म्हणते की त्या क्षणी मी तिला काही म्हटलं असतं ना तरी तिने ते लगेच केलं असतं. आज फायनली मी माझा डाव खेळला आणि त्या इंद्रायणीला ना वश करून टाकलं, थोड्या वेळासाठी का होईना पण त्या इंद्रायणीची दोरी माझ्या हातात होती. असं म्हणून श्रीकला खुश होऊन हसायला लागते. तेव्हा ती बाई म्हणते की फार काळ वश नाही करू शकणार तू तिला. तेव्हा श्रीकला खूपच रागाने त्या बाईकडे बघायला लागते. तेव्हा ती बाई म्हणते की तिच्या भक्तीची शक्ती कामी येईल आणि तेव्हा ती तुझ्या सापळ्यातून बाहेर येईल. तेव्हा श्रीकला म्हणते की माहिती आहे मला की तिच्या भक्तीची शक्ती खूप मोठी आहे आणि तिच्या भक्तीवर आपण घाला घालणारच नाही आहोत, पण तर मी घाला घालणार आहे तिच्या नात्यांवर. त्या इंद्रायणीचा ना खूप जीव आहे अडकलाय गं तिच्या माणसांमध्ये. ती शकुंतला काकी आहे ना तिच्यावर खूप जीव आहे गं त्या इंद्रायणीचा, आई समजते ती तिला, तिच्या त्याच जीवावर मी घाला घालणार आहे. असं म्हणतच श्रीकला हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.